असा स्वाद जो राहील याद। महागुणी आरोग्यदायी गांधीग्रामची सुप्रसिद्ध लोक जागर गुळपट्टी। लोक जागर गुळपट्टी आता परवडेल अशा छोट्या पॅकमध्ये उपलब्ध। लोक जागर महिला गृह उद्योगाचे उत्पादन। नमस्कार। रोकठोक या कार्यक्रमामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत सध्याचा अतिशय वादग्रस्त विषय असणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या वक्तव्याचा। भोपाळ या मध्य प्रदेशातल्या राजधानीच्या मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाने मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपी आणि ज्या जामिनावर सध्या बाहेर आहेत त्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे। त्यांना तिथे उमेदवारी जाहीर केली आहे। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरांच्या विरोधात काँग्रेसचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग हे लढत आहेत। साध्वी प्रज्ञा सिंग यांना भारतीय जनता पक्षाने जेव्हा उमेदवारी जाहीर केली परवा आणि उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गेल्या आणि कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांच्याशी संवाद साधताना जे विषारी फुटकार या साध्वींनी बाहेर टाकले ते अतिशय घातक, धक्कादायक आणि या देशाच्या धर्मनिरपेक्षतेला, धर्मनिरपेक्ष चौकटीला धोकादायक असे आहेत। मैंने कहा तेरा सर्वनाश होगा। ठीक 1.25 महीने में सूतक लगता है जब किसी की यहां मृत्यु होती है या जन्म होता है तो सूतक लगता है। तो जिस दिन मैं गई थी उस दिन इसके सूतक लग गया था और ठीक 1.25 महीने में जिस दिन इसको आतंकवादियों ने मारा उस दिन सूतक का अंत हो गया। त्यांचं स्टेटमेंट असं होतं की हेमंत करकरे जे ATSचे प्रमुख होते महाराष्ट्राच्या, हेमंत करकरे 26/11च्या मुंबई हल्ल्यात देशाचं रक्षण करताना त्यांनी हौतात्म्य पत्करलं। हेमंत करकरेंच्या प्रामाणिकपणाविषयी, प्रखर देशभक्तीविषयी, कामाच्या पद्धतीविषयी मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या कोणत्याही माणसाला संशय नव्हता। एवढं राष्ट्राप्रती प्रचंड त्यागाची भावना, काम करताना कुठल्याही माणसाविषयी आपपर भाव किंवा ममत्व न ठेवता कायद्याच्या चौकटीत चालणारा हा माणूस जो 26/11च्या हल्ल्यामध्ये देशाचं संरक्षण करताना शहीद होतो आणि अशा शहीदाला साध्वी प्रज्ञा सिंग ज्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत ह्या देशद्रोही म्हणतात आणि अतिरेक्यांनी हेमंत करकरेंना मारल्यानंतर माझं सुतक सुटलं या पद्धतीचं वक्तव्य करतात। हे वक्तव्य हा भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आहे असं मला वाटतं। 29 सप्टेंबर 2006ला नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावला अंजुमन चौकामध्ये मशिदीच्या परिसरामध्ये बॉम्बस्फोट झाला एका बाईकमध्ये। या बॉम्बस्फोटात 7 निरपराध माणसं मारली गेली आणि 100पेक्षा जास्त लोक जखमी झाले। या प्रकरणाचा तपास करत असताना ATSच्या अधिकाऱ्यांना अभिनव भारत या संघटनेचं नाव पुढे तपासात लक्षात आलं। त्यानंतर तपासाची धागेदोरे सगळे या सगळ्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या धार्मिक संघटनांमध्ये काम करणाऱ्या माणसांपर्यंत, साध्वीपर्यंत, कर्नल पुरोहितपर्यंत येऊन पोहोचले आणि त्यांना अटक झाली। अटक झाल्यानंतर 25 एप्रिल 2007ला
प्रज्ञासिंग ठाकूर यांची तुरुंगातून काही अटींवर मुक्तता झाली. साधारणतः 9 वर्ष या साध्वीचे तुरुंगात गेले आणि तुरुंगामध्ये माझ्यावर कसा अन्याय अत्याचार झाला वगैरे ते सगळे सांगत त्या देशभरात फिरल्या. एक हिंदुत्ववादी मानसिकता असणाऱ्या लोकांची सहानुभूती गोळा करण्याचं काम साध्वींनी या मधल्या काळात केलं. आणि अशा बॉम्बस्फोटाच्या खटल्यामध्ये ज्या जामीनवर बाहेर आहेत, ज्यांचं निर्दोषत्व अजून सिद्ध झालेलं नाही, अशा साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला जेव्हा भोपाळमधून लोकसभेच्या मैदानात भारतीय जनता पक्ष उतरवतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, हे जामीनवर कसे बाहेर आहेत, यांच्यावर टीका करायला मात्र भारतीय जनता पक्ष विसरत नाही. म्हणजे आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्टं, अशा पद्धतीची वर्तणूक भारतीय जनता पक्षाची आणि एकूणच सगळ्या संघ परिवाराची ही आजची नाही आहे, ही जुनी आहे. ज्या देशभक्त हेमंत करकरेंच्या संदर्भात संपूर्ण भारताला आणि जगाला त्यांच्या राष्ट्रभक्तीविषयी संशय नसताना या माणसाला देशद्रोही म्हणणं हा या देशाच्या संरक्षणासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या सगळ्या हुतात्म्यांचं, सगळ्या शहीदांचा अपमान करणारं धडधडीत देशद्रोहाचं वक्तव्य खरं तर साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी केलेलं आहे. त्याचा ज्या पद्धतीने देशभरातून, महाराष्ट्रातून IASची लॉबी असेल, IPSची लॉबी असेल, यांच्यातून मोठ्या प्रमाणावर याची निर्भत्सना चालू आहे. पण ही सगळी निर्भत्सना चालू असताना मग भारतीय जनता पक्षाला सारवासारव करावी लागली. प्रज्ञासिंग ठाकूर यांचं हे व्यक्तिगत मत आहे, भारतीय जनता पक्ष त्याच्याशी सहमत नाही, अशी नंतर सारवासारव करावी लागली. पण बूंद से गई वो हौद से आती नाही असं म्हणतात, अशी गत सध्या भारतीय जनता पक्षाची झालेली आहे. भारतीय जनता पक्ष सातत्याने वादग्रस्त माणसांना निवडणुकांच्या रिंगणात असेल, देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करते. हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या जेवढ्या आध्यात्मिक विंग्स आहेत, विश्व हिंदू परिषद असेल, इतर सगळ्या ज्या संघटना आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, या सगळ्यांची माणसं जी आहेत, ही माणसं हिंदू राष्ट्राच्या ध्यासानी बगर हिंदू जे काही आहेत, गैर हिंदू जे या देशात आहेत, ती देशातून जणू काही ते या देशावरची बांडगुळं आहेत, या पद्धतीचं वर्तन सगळ्यांचं असते. आणि हिंदू राष्ट्राच्या एका ध्येयाकडे त्यांना जात असताना ही सगळी अडथळे, हे सगळे अडचणी आपण काढून टाकल्या पाहिजेत, या पद्धतीचं त्यांचं वर्तन असते. हिटलरच्या पावलावर पाऊल टाकत असताना मोदींचा प्रवास ज्या पद्धतीने हिटलरच्या दिशेनं चालू आहे, त्याच पद्धतीची ही सगळी वक्तव्य आहेत. जी माणसं, जो विचार आपल्याला पटत नाही, ती माणसं आणि तो विचार काहीही करून नष्ट केला पाहिजे, या पद्धतीची हिटलरची विचारसरणी होती. म्हणून त्यांनी लाखो ज्यूंच्या कत्तली केल्या. त्याच पद्धतीची मानसिकता असणाऱ्या ह्या साध्वी प्रज्ञा आणि त्यांचे सगळे हे बुवा, बाबा, बापू, कापू आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात सक्रिय असताना दिसतात. तुम्हाला आठवत असेल, साक्षी महाराज नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी असं म्हटलं होतं की मोदी दुसऱ्यांदा जर, म्हणजे 2019ला जर पुन्हा सत्तेवर आले तर 2024मध्ये या देशामध्ये निवडणुकाच होणार नाहीत. खरं म्हणजे हे हृदयातली जी गोष्ट असते, मनातली जी गोष्ट असते, पोटातली जी गोष्ट असते, ती कधीतरी ओठांवर येते. भारतीय जनता पक्षाचा आणि संघ परिवाराचा हाच डाव आहे. हिटलरच्या वाटेने जर प्रवास करायचा असेल तर या देशातल्या लोकांना वेगवेगळी स्वप्न दाखवून ते सगळं काबीज करायचं आणि पुन्हा निवडणुकाच घ्यायच्या नाहीत. लोकशाही आणि भारतीय संविधान धोक्यात आणण्याचा हे सगळे प्रयत्न चालू आहेत. एका बाजूला साक्षी महाराज म्हणतात की पुन्हा निवडणुका होणार नाहीत आणि दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडेंचं स्टेटमेंट असते की घटना बदलण्यासाठी दिल्लीमध्ये हुशार माणसं पाहिजेत, शिक्षित असणारी माणसं पाहिजेत. या पद्धतीची विचारसरणी असणारी माणसं आज आपल्यासमोर, या सगळ्या माणसांनी काय वाढवून ठेवलं आहे, लोकशाहीसमोर मोठा धोका या निमित्ताने निर्माण झालेला आहे. हे सगळे जे मोदींचे भक्त आहेत, यांचं एक प्रतिवादासाठी वाक्य असते की मोदी जर या देशातून गेले तर या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर अराजक निर्माण होईल. मोदी जर नाही तर पर्याय काय आहे? या देशामध्ये जेव्हा पहिल्यांदा
पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंतप्रधान करण्यात आलं, त्याहीपूर्वी या देशाला पर्याय नव्हता. पण नेहरू गेले, त्याच्यानंतर दुसरे पंतप्रधान आले, त्याही वेळी पर्याय नव्हता. इंदिरा गांधींची हत्या झाली, त्याही वेळी पर्याय नव्हता. पण या पर्यायांचा विचार करत नाहीत. पण मोदी गेले तर मात्र या देशात अराजकता निर्माण होईल अशा पद्धतीची भीती भारतीय जनता पक्ष आणि त्याचे हे सगळे भाऊबंद आहेत हे आपल्यामध्ये घालतायत. मूळ प्रश्नांची कुठेही चर्चा नाही. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचा एका शहीदाला देशद्रोही म्हणून जो चेहरा दिसला तो मूळ चेहरा आहे. राष्ट्रवाद ज्याला म्हणतात तो भारतीय जनता पक्षाने पांघरलेला बुरखा आहे. आणि हा बुरखा, हा नकली चेहरा या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरच्या एका वक्तव्याने तो टराटर फाटल्या गेलेला आहे. जगभरात, भारतामध्ये याची मोठ्या प्रमाणावर निंदा झाली, तीव्र त्याच्याबद्दल निषेध सगळ्यांनी व्यक्त केला. तरीही भारतीय जनता पक्षाचे सगळे अंधभक्त त्यापासून धडा घ्यायला तयार नाहीत. या निमित्ताने काल्पनिक प्रश्नांवर चर्चा करून ते काल्पनिक प्रश्न तुमच्यासमोर मांडणं, यावरच सगळे भारतीय जनता पक्षाचे सगळे स्टार प्रचारक असतील, त्यांचे भक्त असतील, हे धन्यता मानत आहेत. एक लक्षात ठेवा की सर्वसामान्य माणसांचे म्हणजे तुमचे आमचे प्रश्न या लोकसभाच्या निवडणुकीच्या निमित्ताने देशातल्या सगळी आव्हानं जी आहेत, जे वास्तविकता आहे, हे सगळे प्रश्न या निमित्ताने कुजवले जात आहेत. वर्तमान काळ झाकोळण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहे आणि तुम्हाला न उगवणाऱ्या उद्याची आशा दाखवली जात आहे. एक काल्पनिक शत्रू तुमच्यासमोर निर्माण करण्यात आहे, जो राष्ट्रवादाचा शत्रू असं सांगितलं जातं, जो हिंदू राष्ट्राच्या समोरचा शत्रू आहे असं सांगितलं जातं. आणि हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी जी माणसं धर्मनिरपेक्षतेचा विषय करतील त्या सगळ्या माणसांना संपवण्यासाठी या पद्धतीचे सगळे भारतीय जनता पक्षाचे आणि संघ परिवारातले सगळे बुवा, बाबा, बापू, कापू, स्वामी, महाराज मोठ्या प्रमाणावर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुढे येत आहेत, जाणीवपूर्वक आणले जात आहेत. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाची ही संस्कृती आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरनी ज्या पद्धतीनं जगाला दाखवून दिला तोच मूळ चेहरा आहे. आणि हा मूळ चेहरा आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवायचा आहे, कारण की असंख्य प्रश्न तुमच्या माझ्या मेंदूमध्ये निर्माण झालेले आहेत आणि ते प्रश्न विचारण्यासाठी हा मूळ चेहरा आपण लक्षात ठेवूया. आजच्या पुरतं एवढंच आपण या ठिकाणी चर्चा करूया आणि मी या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सगळ्यांना. मी सध्या बसलेली आहे लोकजागर न्यूज यांच्या स्टुडिओमध्ये. सध्याच्या चालू असलेल्या इलेक्शनच्या गडबडीमध्ये जर तुम्हाला विश्वसनीय बातम्या हव्या असतील किंवा सोपी भाषेमधल्या सगळ्या सत्य बातम्या हव्या असतील तर लोकजागर न्यूज हे सगळ्यात उत्तम चॅनल. इलेक्शनमध्ये चालू असणाऱ्या सगळ्या घडामोडी, पॉलिटिकल ॲनालिसिस असो किंवा कोण उभं आहे, कोण चर्चेत आहे, हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आमच्यासोबत पाहत राहा लोकजागर न्यूज. माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही मतदानाला जरूर जा.